गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. हरिपाठाचं चिंतन आपण करत आहोत. गेल्या 15 दिवसामध्ये आपले 2 चिंतनाचे विचार थांबले काही कारणामुळे, पण आता पुन्हा आपल्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. तर आपण मध्य विचारामध्ये म्हणजे त्या गेल्या 15 दिवसामध्ये आपण नामाचा अभ्यास केलेला असेल असे एक गृहीत धरूया. आता नामाचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर नामस्मरण घेणे ही त्यातली एक पहिली प्रक्रिया आहे. नंतर नामस्मरण घेता घेता प्रत्येक नामाबरोबर मी ते माझं कर्म नाम घेता घेता ईश्वरार्पण बुद्धीने करणे ही दुसरी भूमिका आहे. आणि ईश्वराला माझं सर्व कर्माचं कर्तृत्व अर्पण करता करता मी मात्र एकमेव अद्वितीय ते जे नामनामीचा अभेद नावाच्या निमित्ताने जे काय सिद्ध होतं त्या नामीशी मी एकरूप होणे. आणि नामी म्हणजे कोण, तर विठ्ठल. आणि विठ्ठल आणि ब्रह्म हे दोन्ही एकरूप आहेत. अशा पद्धतीने आपण जर का एक आपल्या अभ्यासाची विचारधारा तयार ठेवली तर हा अभंग क्रमांक 24 जो आहे तो अत्यंत सोपा आहे कळून घ्यायला, पण त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करायला अवघड जरी असलं तरी सुद्धा कठीण नाही ही भूमिका आपल्या लक्षात येते. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भावशुद्ध. मग उद्देश काय आहे की हे सगळे जे काय जप तप कर्म क्रिया कर्म वगैरे या शब्दाचे अर्थ समजावून घ्यायचे. आणि मुख्य विचार आपल्याला एकच सांगतो, या सर्वांमध्ये हे सगळे व्यवहार जे आहेत ते नामाच्या तालावर करायचे. सर्वाघटी राम भावशुद्ध म्हणजे सर्वांमध्ये सर्वाघटी या शब्दाचा अर्थ प्रत्येक या जगातल्या वस्तूंमध्ये मी रामरूप पाहणं ही भूमिका आपल्याला जमली पाहिजे. आणि हा शुद्ध भाव. शुद्ध भाव कसा आहे, तो निष्काम भावाला शुद्ध भावता म्हणतात. आणि सकाम भाव असेल तर तो अशुद्ध भाव. अशा पद्धतीने आपण शुद्ध भाव अशुद्ध भाव या दोन्हींचाही विचार करणार आहोत. पण इथे शुद्ध भावाची मात्र श्री ज्ञानदेवांनी आपल्याकडनं अपेक्षा केलेली आहे. आणि मग पुढे म्हणतात, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य कोणी. द भाव शब्दाचे अर्थ 2, एक अस्तित्व आणि एक अंतःकरणातील भाव. तर भावयुक्त अंतःकरणाने म्हणजे पुन्हा प्रेमाने हा मुख्य विचार आहे. तर प्रेमाने जेव्हा मी हरीचं नामस्मरण करेल किंवा श्रद्धायुक्त अंतःकरणाने मी जर का हरीचं नामस्मरण केलं तर मग संदेह नावाचे जे गोष्टी आहेत ते सगळे संदेह फिटून जाण्याची व्यवस्था आहे. अनेक प्रकारचे संदेह असतात, त्या प्रत्येक संदेहाचं उत्तर या नामामध्ये आहे. ही भूमिका आपल्याला लक्षात ठेवली तर मग रामकृष्णी टाहो नित्य कोणी. नुसता टाहो नाही तर नित्य. टाहो शब्दाचा अर्थ प्रेम. आई आपल्या मुलावर प्रेम करते म्हणून मुलगा जो असतो छोटा तो आईसाठी टाहो फोडतो. त्या पद्धतीने आर्ततेने तळमळीने आपण नामस्मरण केलं तर मग मला तो राम भेटण्याची व्यवस्था आहे अशी भूमिका आपल्याला लक्षात येते. तिसरा जो विचार आहे, जात वित्त गोत्र कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. म्हणजे भावनायुक्त म्हणजे याचा अर्थ प्रेमयुक्त अंतःकरणाने मी नामस्मरण केलं पाहिजे. पण हे जात वित्त गोत कुळशीळ मात म्हणजे या सगळ्यांवर मला आता काय करावं लागेल. हे सगळं जे काय आहे हे अध्यारोपातलं जीवन म्हणजे पुन्हा या जातकोळ वित्ताचा अभिमान तो मला माझ्या सुखदुःखास कारण आहे एवढं कळलं की मग त्याच्यावरचा जो अतिरिक्त विचार जो आहे तो विचार आपल्या अंतःकरणातनं काढता येतो. म्हणजे ज्यामुळे मला सुख किंवा दुःख होतं असे जे सगळे विचार आहेत ते मला माझ्या अंतःकरणातनं दूर करता येतात. आणि ते दूर झाले की मग मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. पण या सगळ्या कृती ज्या आहेत त्या नामस्मरणाने सिद्ध होतात हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून श्री ज्ञानदेव सरते शेवटी 4थ्या चरणामध्ये असं म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. म्हणजे ज्ञानदेवा ध्यानी म्हणजे ज्ञानदेव म्हणतात की मी फक्त सतत रामकृष्ण हरीचंच ध्यान केलं, मनाने त्याचंच ध्यान केलं आणि त्यामुळे माझं घर हे वैकुंठ भुवनी आपोआप बांधलं गेलं. आपोआप बांधलं गेलं या शब्दाचा अर्थ या पृथ्वी तलावर वैकुंठ तयार झालं एक. आणि घर बुकिंग अशी एक भूमिका आपल्या पुढे असते.
की नवीन घर बुक करायचंय, तसंच आपण आपलं घर वैकुंठामध्ये सहज बुक करू शकतो, अशी एक भूमिका आहे. म्हणजे क्रममुक्तीचाही विचार त्याच्यामध्ये सांगितला आहे आणि जीवनमुक्तीचाही विचार त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणून इथे आपल्याला एकच फक्त तत्व म्हणजे एकच विचारधारा आपल्या अंतःकरणामध्ये उरवायची आहे, आणि ती म्हणजे मला नाम घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पहिलं जे अभंगातलं चरण आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. म्हणून आपल्याला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे हरिनामस्मरणावर सतत भर द्यायचा आहे, आणि या एका हरिनामस्मरणाच्या जोरावर आपण आपल्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी करू शकतो. एवढी भूमिका आपल्याला श्री ज्ञानदेवांनी आपल्या पुढे मांडलेली आहे. आता पहिला जो विचार आहे चरणाचा, जप तप कर्म नेम क्रिया धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध. तर आता हे जपकर्म हा शब्द जेव्हा येतो आपल्या पुढे, ते जप हे कर्मच आहे, म्हणजे मी नामस्मरण करावं. आता हे जे जप शब्दामध्ये नामस्मरणाचा विचार आहे, मग नामस्मरण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते नामस्मरण थोडं समजून उमजून केलं. उदाहरणार्थ, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, पण तो दुर्लभ मी असावा अशी भूमिका जर का करायची असेल तर जप करताना ते एक हरीचं स्वरूप आपल्या पुढे एक आणावं, की एक सगुण हरी आहे, एक ईश्वररूप हरी आहे, एक आत्मरूप हरी आहे. आत्मरूप हरीशी मला एकरूप व्हायचंय. सगुण रामाच्या कथा ऐकायच्या आहेत, त्या कथा ऐकल्या की मग या जगाच्या कथा ज्या असतात की ज्या मला सुखदुःख देतात त्यातून माझी निवृत्ती होते. अशा पद्धतीने आपण नामस्मरणामध्ये म्हणजे जपकर्म करण्यामध्ये जर का आपण त्या हरिनामाचाच सतत विचार करत गेलो, मुख्य विचार काय आहे की हरिबुद्धीनी हरिनाम जपायचं आहे. ती बुद्धी हरिरूप होण्यासाठी जपायचं आहे, पण त्या हरीचा विचार करायचा आहे. आणि विचार करताना सगुण हरीचा विचार करता करता मग त्या ईश्वररूप हरीच्या आज्ञा पाळायच्या आहेत. मग त्यांनी काय आज्ञा दिल्या की मज देवनी जाळी तर कर्म फळे. म्हणजे या जपाच्या निमित्ताने आपल्याला कितीतरी विचार आपल्या पुढे येतात, आणि ते विचार आले की त्याप्रमाणे जीवन जगण्याची एक सोपी रीती. मुख्य विचार काय आहे, आपलं जीवन जगण्याची एक सोपी रीती, त्याला ॲप्लिकेशन रीती म्हणतात, ती सिद्ध करणं अंतःकरणामध्ये. मग हे शब्द आपल्या अंतःकरणातून निघून गेलेत तरी चालतील. म्हणजे जपाचे शब्द ठेवायचे, म्हणजे नामाचे शब्द ठेवायचे, पण यातलं जे ॲप्लिकेशनचा विचार जो आहे तो एकदा पक्का ठरला की त्याच्या मागे असलेलं जे काय शास्त्रचिंतन आहे ते आपोआपच शांत होऊन जातं, आणि मी काय करायचं एवढा भाग सिद्ध राहतो, आणि तेवढाच भाग आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून जपामध्ये नामस्मरण करताना त्या श्रीहरीचाच सतत विचार करणं, प्रत्येक कर्म त्याला अर्पण करणं, आणि असं केलं तर माझी वृत्ती शांत होते. आणि ज्यावेळी वृत्ती शांत होते त्यावेळी मात्र मला माझ्या आनंदाचा ठाव म्हणजे पत्ता लागतो. कारण वृत्ती शांत झाल्यावर बुद्धीला काही काम उरत नाही. म्हणून बुद्धी शांत झाली की तो आत्मप्रकाश जो आहे तो स्वरूपाला जाऊन मिळतो, असा शास्त्र विचार आपल्याला सांगतो. म्हणून जप करताना आपण त्या हरीचाच सतत विचार करायचा आहे, आणि त्या हरीलाच आपली अंतःकरण वृत्ती गहाण टाकून द्यायची आहे, म्हणजे त्याला ती देऊन टाकायची. एवढा विचार केला तर त्या जपातनं मी काय करू शकतो, कारण हा शुद्ध भावाचा विचार मला तुमच्या पुढे सांगायचा आहे. कारण सर्वाघटी राम भाव शुद्ध असं जर का आहे, ज्याचा मी जप करतो ते तत्व म्हणजे ते रामतत्व सर्वांमध्ये आहे, मग ते सर्वांमध्ये आहे, हा शुद्ध भाव आहे. हा शुद्ध भाव जर माझ्या अंतःकरणात तयार झाला तर तो सकाम भाव जो आहे की देवाजवळ काहीतरी मागायचं या जगातलं, मग देव ते देतो, आणि पुन्हा मी आणि देव ह्याच्यातलं अंतर वाढतच जातं. आपल्याला अंतर वाढवायचं नाहीये, त्या देवाशी एकरूप होण्याचा विचार करायचा आहे. म्हणून इथे आपल्याला जप करताना सतत त्या रामाचाच विचार करायचा आहे. म्हणजे एक सगुण राम आहे, एक हरिरूप राम आहे. अशा पद्धतीने विचार करत राहिलो तर मी माझ्या आनंदापर्यंत जाण्याची एक सुंदर व्यवस्था तयार करू शकतो. तपशब्दामध्ये तपश्चर्या आहे. आता तपश्चर्या या शब्दाचा अर्थ साधनेची तपश्चर्या आहे. मग प्रत्येक गोष्टीत तपानी म्हणजे तप्त होणं ही भूमिका आहे. मग अनेक तपश्चर्या केले जातात. व्रतनियम हे काय आहे, हा तपश्चर्याचा एक भाग आहे. आता उदाहरणार्थ वारकरी काय करतो, ते हरिनाम घेतो, हा त्याचा एक मुख्य विचार आहे. पण एकादशी करतो, प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहण्याचा प्रयत्न करतो, आता हे त्याचं तप आहे. कारण तपातनं काय होऊन जातो, अशुद्ध भाव जो आहे त्याची निवृत्ती होते आणि शुद्ध भावाची आपल्या अंतःकरणामध्ये सिद्धी होते. असं जर का शुद्ध भाव आपला अंतःकरणात तयार झाला तर सर्वांमध्ये हरी पाहणं ही भूमिका तयार होऊन जाते. आपल्याला एकच करायचंय, सर्वांमध्ये हरिभाव
म्हणजे सर्वांमध्ये तो हरी व्यापून उरलेला आहे, अशी एक भूमिका आपल्याला तयार करायची आहे. आणि ती भूमिका तयार करायची असेल तर तपश्चर्याचं काय करायचे, साधन काय करायचं? अहो सर्वांमध्ये तेच तत्व व्यापून आहे, मग त्याच तत्वाला मी पाहायचं. या शब्दाचा अर्थ त्या गुणदोषांचा, त्या व्यक्तीच्या गुणदोषांचा विचार करायचा नाही आहे. सध्या काय आहे, तामसवृत्तीत आहे, तशी तामसवृत्ती माझ्यात आहे काय, असा विचार करावा. अशी रजोवृत्ती माझ्यात आहे काय. एखादा सत्ववृत्तीचा असतो, तो अत्यंत उदारतेने भक्ती करत असतो, मग अशी सत्ववृत्ती माझ्यात आहे काय. नसेल तर ती आणावी लागेल. रजोवृत्ती असेल तर ती घालवावी लागेल. तामसवृत्तीला तर साधकाच्या जीवनात स्थानच नाही. अशा पद्धतीने जेव्हा विचार करतो साधनेचा, तेव्हा मात्र काय होऊन जातं, ती एक तपश्चर्या ठरते. आणि तीच तपश्चर्या मला माझ्या रामरूपतेला कारणीभूत होते, हा त्यातला भाग आहे. आता कर्माचा विचार आहे, मग ईश्वराच्या नामातच कर्म करावं. त्याच्या तालाच्या, नामाच्या तालावर जर का मी कर्म केलं तर ते निष्काम होतं. मग त्याला आवडेल असं कर्म झालं पाहिजे, मग तो माझ्यावर प्रसन्न झाला पाहिजे. अहो प्रसन्नता कशासाठी, तर माझं जीवब्रह्मैक्य ज्ञान सिद्ध होण्यासाठी. कारण त्याची प्रसन्नता ही मला त्याच्या रामरूपतेजवळ घेऊन जाते. आणि ती जर का तपश्चर्या माझ्या हातनं घडली तर मग काय आहे, कर्म अर्पण बुद्धी माझ्या अंतःकरणात तयार होते. आणि कर्म अर्पण बुद्धीमध्ये मी कनिष्ठ ठरतो आणि राम श्रेष्ठ ठरतो. आणि असा राम जर का श्रेष्ठ ठरला तर तो मात्र काय करतो, मला बुद्धियोग देतो. आणि बुद्धियोग दिला की मी बुद्धीने हरिनाम घेतो. म्हणजे अशा पद्धतीने थोडक्या विचारांमध्ये आपल्याला खूप मोठा विचार हरिपाठामध्ये सांगितलेला नाहीये. मग एक नामस्मरण हा मुख्य विचार, आणि त्यात तदअनुषंगाने येणारा जो आत्मविचार आहे, तेवढा आत्मविचार मला माझ्या ज्ञानरूपतेपर्यंत म्हणजे ज्ञानरूप करण्याला समर्थ आहे, ही भूमिका आहे. म्हणून इथे निष्काम कर्म किंवा समर्थ सांगतात, आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची घडे. म्हणजे इथे काय आहे, कर्मातनं मला मोक्षापर्यंत जाण्याची सगळी व्यवस्था हे हरिनाम करतं, हा त्यातला एक मुख्य विचार आहे. म्हणून जपतप कर्म नेम क्रिया धर्म सर्वाघटी रामभाव शुद्ध. म्हणजे सर्वांमध्ये हे सगळ्या क्रिया करताना, म्हणजे प्रत्येक व्यक्तीबरोबर बोलताना मी मात्र प्रत्येकामध्ये ते रामतत्व भरून राहिलेलं आहे. आणि त्या रामतत्वाला पाहायचं म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जे आपल्याला द्वेष मोह मत्सरातनं सुटायचं असेल तर एका नामस्मरणाशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. म्हणून कर्म अर्पण बुद्धी ही केवळ नामातनंच आपल्या अंतःकरणामध्ये तयार होऊ शकते. मग आता नेम, आता ती सतत क्रिया तीच करायची. नेम या शब्दामध्ये काय आहे की एक क्रिया आपण सतत केली की त्याला नेमाचं स्वरूप येतं. उदाहरणार्थ एकादशी व्रत आहे, दरवेळेस आपण एकादशी करायला लागलो की त्याला एकादशीचा नेम झाला. अशा पद्धतीने आता इथे काय झाला पाहिजे, नामाचा नेम झाला पाहिजे. म्हणजेच इथे काय आहे, सतत ती क्रिया आपण केली पाहिजे. आणि ती सतत क्रिया केली की मग काय होऊन जातं, त्याला नेमाचं स्वरूप येतं. आणि मग नामाला आपल्या नेमाचं स्वरूप आलं पाहिजे. हे जगातले विचार जे आहेत ते सुखदुःखकारक आहे. ते सत्यत्वाने मी विचार जेव्हा करतो तेव्हा त्या विचारातनं सुखदुःख होतं. मग असले विचारांचा नियम काही उपयोगाचा नाही. नेमशब्दामध्ये नियमाचा अर्थ येतो. मग आता नियम काय करायचा, तर रामकृष्णी हरी म्हणा. आता ही जी भूमिका ज्ञानदेवांनी मला दिलेली आहे त्याचा नियम माझ्या अंतःकरणात तयार झाला पाहिजे. मला खूप कामं असतात, अगदी बरोबर, पण त्यावेळी त्या कामातनं सुटका झाली की मी पुन्हा नामावर यायला काय हरकत आहे. मग सुरुवातीला नाम घ्यावं, शेवट नाम घ्यावं. म्हणजे ते जे काय कर्म झालेलं आहे ते रामाच्या आज्ञेतलं कर्म तयार होतं. मग रामाला आवडेल अशाच पद्धतीने ते कर्म घडून जातं. म्हणून इथे नियम एकच आहे मला, की मला नाम घ्यायचं आहे आणि त्या नामातनं माझं जीवन एक आनंदाचं तयार करण्याची भूमिका ही आपल्या अंतःकरणात सहज सिद्ध झाली पाहिजे, असा तो एक विचार आहे. आता क्रियेचा विचार आहे. मग आता देवपूजा आहे, त्याच्यामध्ये क्रिया आहे. संध्योपासना आहे, ती एक क्रिया आहे. स्नानाची क्रिया आहे, नामे स्नान नामे संध्या. आता हे तुकाराम महाराज म्हणतात. मग अशा पद्धतीने मी जर का सर्वच गोष्टी नामाच्या तालावर करायला लागलो तर एक नाम माझं चित्त शुद्ध पण करतं, तेच नाम माझी उपासना पण घडवून आणतं आणि तेच नाम मला जीवनमुक्त करतं. शमदमावरी हरी झाला. प्रत्येक साधन त्या नामामध्ये जर का लपलेलं असेल तर प्रत्येक साधन मला उलगडून आपोआप पुढे येतं. आपोआप पुढे येतं याचा अर्थ थोडासा विचार त्या साधनेची भूमिका माझ्या पुढे मांडतो आणि मग ते साधन करण्याला उलट दृढता येते. आणि दृढता आली की ते साधन अधिक परिणामकारक ठरतं.
आपल्याला साधन अधिकाधिक परिणामकारक ठरवायचं असेल तर आपल्याला प्रत्येक क्रिया ही नामस्मरणात केली पाहिजे. धर्म म्हणजे धार्मिक क्रिया. या सगळ्या धार्मिक क्रिया ज्या आहेत म्हणजे यज्ञ याग विधी वगैरे त्या प्रत्येक कर्मामध्ये ती कर्म केली जातात. मग त्या निमित्ताने काही काम मला मिळतं. नाही आज तुम्ही इथं यज्ञ करायचा आहे दत्त महाराजांचा, तिथे तुम्ही झाडून घ्या. अहो झाडून घेणं ही सुद्धा काय आहे, शुद्ध भावनेने केलेली क्रिया असेल तर दत्त महाराज मला जवळ येण्याची व्यवस्था तयार. इथे प्रत्येक गोष्ट मला दत्त महाराजांजवळ म्हणजे त्या रामाजवळ जाण्याची एक क्रिया घडवून आणू शकते. पण प्रत्येक ठिकाणी मात्र सर्वाघटी रामभाव शुद्ध म्हणजे सर्वांमध्ये ते रामतत्व पाहून जर का ती क्रिया केलेली असेल, सर्व सृष्टीत ही जी जन्माला आलेली सृष्टी आहे ती सर्व सृष्टीत जर का रामाची आहे म्हणजे त्या प्रत्येक सृष्टीमधला पदार्थ रामरूपतेने नटलेला असेल तर सर्वांमध्ये रामाचं वास्तव्य आहे असा विचार करायला काय हरकत आहे. या सृष्टीतला प्रत्येक पदार्थ कार्यकारण भावातनं निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ घट हा विषय घेतला तर आपण लगेच प्रश्न विचारतो मातीचा का लाकडाचा. मग ते लगेच म्हणतात नाही मातीचा. मग माती हे काय झालं, त्याचं कारण झालं. पण खरं कारण ते आहे काय. आता पुन्हा माती ही जी काय आहे ती सुद्धा अध्यस्त स्वरूपातच आहे असं ज्ञानलक्षणा भक्तीत बोललं जातं. म्हणजे माती हे घटाचं खरं कारण नाहीये. मग खरं कारण काय आहे तर मातीने वेढलेलं चैतन्य म्हणजेच काय, मातीने वेढलेला हरी. मुख्य मुद्दा काय आहे, माती उपहित हरी हेच त्या घटाचं मुख्य कारण आहे. मग आता कार्यकारण भाव संबंध केला तर तो रामरूपतेत जाऊनच मिळतो. मग रामरूपतेत जाऊन जर का मिळवायचा असेल तर शुद्ध मनाने राम नाम घेणं हा सर्वत्र शुद्ध भाव पसरणं, माझ्या अंतःकरणामध्ये पसरणं आणि तो पुन्हा बाहेर पुन्हा प्रगट होणं हेच खरं शुद्ध रामभावाचं लक्षण आहे. मग एवढं मी केलं की माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे इथे सकाम भाव मात्र अपेक्षित नाही. सर्वत्र हरी पाहणे हाच माझ्या अभ्यासाचा धर्म व्हावा. म्हणजे पदार्थांवरचं जर का प्रेम मला कमी करायचं असेल तर मी काय करावं, हरिनाम घ्यावं. कारण अंतःकरणामध्ये एका वेळी एकच वृत्ती राहते. आता हरिनाम वृत्ती असेल तर पदार्थांवरील प्रेमवृत्ती निघून गेलेली आहे. मग आता या जगाचा जर का लोप व्हावा, माझ्या अंतःकरणातनं जगात विचाराचा लोप व्हावा अशी भूमिका मला करायची असेल तर मला नामस्मरण घेणं सहज शक्य आहे. नाहीतर मग काय आहे, मग त्या जगाला मिथ्या ठरवावं लागेल ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार करताना. आणि मग त्या मिथ्या विचारांची माझ्या अंतःकरणातनं हकालपट्टी करून पुन्हा नामस्मरणावर यावं लागतं. मग त्याच्यापेक्षा आधीच मी नामस्मरणावर आलेलो काय वाईट आहे. म्हणून हरिप्रेम जर का वाढवायचं असेल तर निष्काम भाव हवा, तो शुद्ध भाव आहे. आणि अशा रीतीने निष्काम भावातनं मी जेव्हा नामस्मरण भक्ती करतो तेव्हा मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा मोठा एक प्रसंग तयार होतो. तोच प्रसंग आपल्या जीवनात आणायचा आहे. म्हणून रामरूप दृष्टी म्हणजे आनंदाची दृष्टी. आता शुद्ध भावामध्ये अखंड आनंदाची व्यवस्था आहे. रामभाव हा शुद्ध भाव आहे. निष्काम भाव, निष्काम रामभाव हा शुद्ध भाव. तिथे सकामतेला थाराच नाही. म्हणून नामभावच सर्वश्रेष्ठ भाव आहे. काही झालं तरी राम अर्पण बुद्धी ही आपल्या अंतःकरणात तयार करावीच. प्रत्येक कर्म करावं. सकाळी उठल्यावर जाग झाल्यावरही त्याला धन्यवाद द्यावेत रामाला की आजचा दिवस तू मला दाखवला. असे शुद्ध शुद्ध भाव माझ्या अंतःकरणात मी तयार केले तर मग हरिनाम हरिप्रेम हे अधिकच वृद्धिंगत होत जातं आणि यालाच तर शुद्ध भाव असं म्हणतात. म्हणून व्यवहार सगळा नामाचा व्हावा अशी संतांची भूमिका आहे. काय आहे, प्रत्येक गोष्ट गोपाळ घ्या गोविंद घ्या म्हणजेच काय आहे, व्यवहार करा. व्यवहार करण्याला कोणाचीही पुन्हा आडकाठी नाहीये. पण प्रत्येक व्यवहारामध्ये मात्र रामच पहा, तो रामाचाच व्यवहार ठरावा अशी जर भूमिका करायची असेल माझ्या अंतःकरणात तर त्या शुद्ध भावाला तयार करण्यासाठी ते हरिनाम घेणं म्हणजे ते रामनाम घेणं हेच मुख्य विचारधारा आहे. म्हणून व्यवहार आनंदाचा अवघाची संसार पुन्हा प्रेमाचा करीनं आनंदाचा करीनं प्रेमे भरीनं तिन्ही लोक. सगळा संसार जर का आनंदाचा करायचा असेल, देहादी प्रपंच माझा आनंदाचा तयार करायचा असेल तर मला अखंड नामस्मरण करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून नामस्मरण हेच उत्तर सगळीकडे आहे. पण बुद्धिमान माणसाला नामस्मरण करा हे सांगितलं की त्याला काहीतरी विचित्र सांगितल्यासारखं वाटतं. पण बुद्धिमान माणसाला एकच उत्तर आहे की बाबा रे तू नाम घे, त्या नामाने तुझं चित्त शुद्ध आणि शांत होईल. मग थोड्याशा विचारांमध्ये तुझी आत्म एकरूपता सिद्ध होईल आणि तेच नाम मात्र सर्वांमध्ये आहे. म्हणून तू आता कुठल्याही भेदांमध्ये किंवा कुठल्याही
विचारांमध्ये न पडता, म्हणजे अवघड विचारांमध्ये, अवघड साधना बुद्धीमध्ये न पडता केवळ राम नाम घे. प्रत्येक जपतप कर्म क्रिया नेम धर्म, प्रत्येक ठिकाणी रामाचा विचार कर. या प्रत्येकामध्ये रामरूप नटलेलं आहे, ते रामरूप पाहायला शिक. आणि आता पाहता पाहता पाहणे गेले दुरी, असं जे काय संत जनाबाई म्हणतात ते पाहणं निघून जातं. आणि त्या पाहण्यामागचा असलेला जो पाहणे रूप राम आहे तो मला कळून जातो. हा केवळ नामाने घडलेला विचार आहे. एवढा विचार प्रथम चरणामध्ये खूप आहे, तेवढा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसरं चरण काय आहे? न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. रामकृष्ण टाहो नित्य फोडी हे आता या दुसऱ्या चरणाचं काय म्हणूया अन्वय विचार आहे. मग हरिनामावर श्रद्धा ठेवून नाम घ्यावं. न सोडी रे भावो, भावो शब्दाचे अर्थ दोन, एक अस्तित्व आणि एक अंतःकरणातील नामाविषयी असलेला आदर. मग अस्तित्व सर्वत्र त्याचंच आहे. सर्वागटी राम भाव शुद्ध हे सांगण्यामध्ये काय आहे विचार, की सर्वत्र त्याचंच अस्तित्व आहे, सर्वत्र तू त्यालाच पहा, अशी एक भूमिका मांडून दिली आपल्या पुढे. मग भाव शब्दामध्ये अस्तित्वाचा विचार केला तरी त्याचंच अस्तित्व. मग आता माझ्या अंतःकरणातील भावाचा विचार केला तर ते म्हणतात न सोडी रे भाव, म्हणजे तू रामनाम घेण्याचा जो तुझ्या अंतःकरणात तयार झालेला भाव आहे तो अधिकच वृद्धिंगत करण्यासाठी तू नामाचाच सहारा घे. आपला सहारा काय आहे? एक केवळ हरी आहे, हरीच माझा सहारा आहे. एवढा विचार केला तर श्रद्धायुक्त अंतःकरणाने मला नाम घेता येतं. अहो हरीच माझं सगळं करतो, ही भूमिका जर माझ्या अंतःकरणात असेल, अहो हरीच मला जेवायला देतो, हरीच मला उठवतो, हरीच माझं जीवन चालवतो, हरीच मला पगार देतो, हरीच मला पेन्शन देतो, सगळं काही हरीच करतो, अशी जर भूमिका माझ्या अंतःकरणात तयार झाली तर हरीविषयी असलेला जो आदर आहे ना तो वृद्धिंगत होऊन जाईल. न सोडी रे भावो, म्हणजे तू त्या नामावरचा जो भाव आहे तो सोडूच नको. आणि त्यामुळे काय होऊन जाईल, तुझ्या अंतःकरणातील संदेह आपोआप निघून जातील. न करी रे संदेह, म्हणजे तू संदेह करूच नको, एक नामच तुला, अशी भूमिका म्हणतात संत मला, की एक नामच तुला तुझ्या आनंद रूपतेपर्यंत घेऊन जाईल. हे नाम साधनपणे आणि साध्यपणे दोन्ही बाजू आहेत. नामाने काय घडत नाही, नामाने सर्वच काही घडतं. या साधनेतला प्रत्येक जो विचार आहे, नामामध्ये निष्काम कर्मोपासना आहे, नामामध्ये पुन्हा हरिबुद्धी जपे, नामामध्ये विचार साधन पण आहे. अशा पद्धतीने मी जर का साधना केली तर एका नामाने मी पूर्णत्वाला जातो. अशा पद्धतीने भाव आहे. म्हणून मुखी नाम हाती मोक्ष, ज्यावेळी मी नामात आहे त्यावेळी मी मोक्षरूप आहे. म्हणजे नामसाधनेमध्ये साध्य साधन भाव संबंध पण नाही. किंवा या जगाचा विचार केला तर लक्षात घ्या, हे नामरूपात्मक जगत कोणी निर्माण केलं? अहो त्या विठ्ठलाने निर्माण केलं. आता विठ्ठलाने निर्माण केलं तर विठ्ठल कसा आहे? सर्वज्ञ आहे. मग तोच जर का या जगाच्या रूपाने माझ्या पुढे आला, नामरूपाच्या निमित्ताने पुढे आला असेल तर सर्वत्र मी त्याला पाहायला काय हरकत आहे? त्याला पाहिलं की मी ब्रह्माला पाहिल्यासारखं आहे. इतक्या सोप्या गोष्टी जर का आपल्या अंतःकरणात या नामानी पूर्णत्वापर्यंत नेणाऱ्या घडत असतील तर मग नामसाधनेने काय घडत नाही? अहो नामसाधनेमध्ये शमदमही घडतो. आता उदाहरणार्थ बुद्धीचं नियमन शमन करायचंय, बुद्धी शांत करायची, घे नाम. आता पुन्हा इंद्रियांना, दमशब्दामध्ये इंद्रिय आहेत, मग दमशब्दामध्ये इंद्रिय आहेत तर सर्वांमध्ये तू रामाला पहा. इंद्रियांनी पाहायचं आहे. उदाहरणार्थ डोळ्यांनी काय करायचंय? त्या रामाचं रूप पाहायचंय. मग सर्वागटी रामभाव शुद्ध, म्हणजे याचा अर्थ काय आहे? शमदम सुद्धा हे नामसाधनेने साधतात. मग वैराग्य काय नामसाधनेने साधत नाहीत काय? साधतच की हो. म्हणजे मी जर का नामस्मरण केलं तर जगाची उठाठेव बंद होते, म्हणजे जगाविषयी वैराग्य येतं की नाही? मग अशा पद्धतीने जर का नामसाधन हे सर्वत्र जर का चालणार असेल, त्या एका नामसाधनेला मी घ्यायला, म्हणजे त्या नामाला घ्यायला मी काय हरकत आहे? म्हणून नाम हे जीवब्रह्मैक्य साधन आहे. एवढा विचार केला तर तो नामनामीच्या अभेदाचा विचार आहे. नाम आणि नामीमध्ये जर का अभेद असेल तर तोच विचार जीवब्रह्मैक्य ज्ञानापर्यंत घेऊन जाता येतो, की प्रत्येक नामरूपात्मक पदार्थ त्या ईश्वराने निर्माण केला, ईश्वरच विठ्ठल झाला. आणि हे सर्व कोणाच्या अधिष्ठानावर हे आहेत? तर ब्रह्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे. मग ईश्वर आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नाही, म्हणजे ईश्वर आणि विठ्ठल दोन्ही वेगळे नाही. असे जर का मी विचार केले तर मला नामनामीचा अभेद तयार सिद्ध होईल आणि मग साध्य साधन भाव संबंधही दिसणार नाही. म्हणून संदेह नको करू.
हा मुख्य विचार आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने घे किंवा श्रद्धावान लभते ज्ञान, असं भगवद्गीताही म्हणते. तू श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझी भक्ती कर, आणि माझी भक्ती केली तर अर्जुना तू मलाच येऊन मिळशील. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाते, असा तो विचार मांडलेला आहे. तू सर्वत्र नमस्कार कर. वंदन भक्ती का सांगितली श्री समर्थांनी? अहो, वंदन करण्यामध्ये रामराम पाहुणं एवढंच म्हणण्याचा विचार आहे. बाहेर आपण पडलं तर गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा रामराम म्हणावं. अहो, रामराम म्हणण्याने रामराम म्हणण्याची वृत्ती वाढत जाते, आणि राम पाहायला जातो, आणि राम पाहायला गेला तर तिथे रामरूप होण्याची व्यवस्था होते. म्हणून इथे संदेह करू नको, कारण हे संदेह काय करतात, मला माझ्या स्वरूपापर्यंत जायला पुन्हा अडथळा ठरतात. म्हणून ते सगळे संदेह जे आहेत, अनेक संदेह आहेत. मी करता हा संदेह आहे, पण इथे मात्र काय आहे, सर्वच माझ्याकडनं राम करून घेत असल्यामुळे मी करता ही भूमिकाच अंतःकरणात उद्भवत नाही. म्हणजे तो विचार मला ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये तो राम करता आहे, मग आत्मा करता आहे, हे एवढ्या सगळ्या उठाठेवी कराव्या लागतात. पण इथे मात्र रामनाम घेतल्याने या सगळ्या विचारधारा मला आपोआप शांत होतात, आणि एका रामच करता ही भूमिका असल्यामुळे सर्वत्र हरिभाव माझ्या अंतःकरणात पसरतो. म्हणजे संशयाला शिल्लकच जागा उरत नाही. आणि भगवंतही म्हणतात, जो संशय धरतो, संशयाने नामस्मरण करतो, त्याला मी कोण हे कळण्याची कुठेही व्यवस्था नाही. संशयात्मा विनश्यती. जो संशययुक्त अंतःकरणाने साधन करतो, त्याला ते साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून न सोडी रे भावो, म्हणून अंतःकरणातला भाव तू सोडू नको. टाकी रे संदेहो, या नारामनामाविषयी असलेले संदेह जर असतील तर त्या संदेहांचं निवारण करून घे. एकदाच करून घे, 50 वेळा त्याचा विचार करायचा नाही. एक नामच जर का मला माझ्या आनंद रूपतेपर्यंत पोहोचवतं, असा आतमध्ये एकदा निर्धार तयार झाला की एका नामाशिवाय मला दुसरं काही साधन या जगात उरलेलं नाही, एवढा विचार मला पक्का करता येतो. आणि तो पक्का करायचा असेल तर मग आता पक्केपणा कशाने सिद्ध होतो, तर रामकृष्णी टाहो नित्य फोडी. म्हणजे याचा अर्थ काय कर, रामकृष्णाचं नाम घे, आणि ते कसं घे, तर नित्य घे, म्हणजे कायम घे. या शब्दाचा अर्थ प्रत्येक श्वासाबरोबर ते नाम घे. प्रत्येक श्वासाबरोबर ते नाम घेण्याचा प्रयत्न कर. वैखरी वाणीने रामकृष्ण हरी म्हणण्याचा प्रयत्न कर. प्रत्येक कर्म झालं की ते रामकृष्ण हरी म्हणून त्या भगवंताला अर्पण कर. या सोप्या युक्ती आहेत. आणि टाहो, आता टाहो शब्दामध्ये काय आहे की ज्ञानदेव असं म्हणतात की लहान मूल जसं त्या आईचा टाहो म्हणजे टाहो करतं, म्हणजे याचा अर्थ ते रडायला लागलं तर आईशिवाय मला काही नकोच. मुख्य भूमिका काय आहे, त्याला सगळी खेळणी दिली जातात, सर्व काही दिलं जातं. आई गेलेली असती बाहेर, ती काही 2 तास येणार नसती, पण ते काही मूल मात्र आईशिवाय शांत होत नाही. ती 2 तासाने आई घरात येते आणि ते मूल एका क्षणात शांत होऊन जातं. रामकृष्णाचा टाहो फुटला पाहिजे. त्या विठ्ठलाला आपण काय केलं पाहिजे, त्याला त्या विठ्ठलाला त्या नामाचा टाहो, प्रेम आदर आणि तळमळीने जर का मी तो रामनाम घेतलं तर त्याला टाहोचं स्वरूप येतं, आणि त्या विठ्ठलाला मला दर्शन देण्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून विठ्ठलाला अजिबात पर्याय उरून न देणं, म्हणजे त्याला माझ्या पुढे येण्याशिवाय पर्याय न उरू देणं, त्याला माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर होण्याशिवाय पर्याय उरू न देणं, हे टाहो फोडल्याचं लक्षण आहे. म्हणून इतका प्रेमभाव माझा देवाप्रती सिद्ध व्हावा, त्याच्यामध्ये तळमळ असावी. देवा, एका तुझ्या प्राप्तीशिवाय मला काहीही मान्य नाही. त्या सुदामा महाराजांनी काय केलं, बायकोनी सगळं काही सांगितलं त्यांना, हे एवढं घेऊन या म्हणजे आपली आर्थिक स्थिती सुधारेल. पण सुदामा महाराज नामस्मरणात गेले आणि नामस्मरणात आले. पण भगवंताला माहिती आहे ना, भगवंत सर्वज्ञ आहे. त्या सर्वज्ञ भगवंतानी त्या सुदामा महाराजांचं जीवनच पालटून टाकलं. जे त्याच्या पत्नीला हवं होतं ते तिला मिळालं, जे या सुदामा महाराजांना हवं होतं ते त्यांना मिळालं. तो नामाचा टाहो आहे. इथे नामाचा टाहो, त्या गजेंद्र मोक्ष कथेमध्ये सुद्धा तोच विचार आहे. त्या गजेंद्रांनी नामाचा टाहो केला, त्या विष्णूचा त्यांनी जप केला, म्हणजे विष्णूचा टाहो फोडला. त्याबरोबर भगवंत विष्णू आले आणि त्याला त्या म्हणूया त्याच्यावर आलेल्या संकटातनं त्याला दूर केलं. इतकं सगळं जर का त्या एका नामाने सिद्ध होत असेल तर मला नाम घ्यायला काय हरकत आहे. म्हणून नामस्मरणाचा अवलंब करणं
हेच खरं माझ्या साधनेचं लक्षण आहे. एवढा विचार आपल्या पुढे करायचा असेल तर त्या नामाचा टाहो, रामकृष्णी टाहो, नित्य फोडी. म्हणून नित्य शब्दामध्ये प्रत्येक क्षणी मी नामस्मरण करणं, प्रत्येक अवस्थेत मी नामस्मरण करणं हा त्यातला मुख्य विचार आहे. समर्थ म्हणतात कुठलीही अवस्था असू दे, आनंदाची असू दे नाही तर सुखदुःखाची असू दे, पण प्रत्येक क्षणी रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय राहू नका. ही भूमिका आपल्याला या दुसऱ्या चरणातनं होते. आणि मग तिसरा चरण जो आहे, जाती वित्त गोत्र गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावना युक्त. आता जाती वित्त गोत कुळ शीळ मात हे जगातले पदार्थ आहेत, हे जगातल्या विचारांचा विचार आहे. म्हणून नामस्मरणाने काय होऊन जातं, या जगातल्या विचारांचा संबंधच संपून जातो. नाम असेल तर जगताचं चिंतन नाही, त्या जगताच्या चिंतनाविषयी वैराग्यच आहे. आता जाती, कोण जातीचा मुख्य विचार काय आहे, या जाती कोणी निर्माण केल्या हो, त्या आपणच निर्माण केल्या, त्या मानवानीच निर्माण केल्या. विठ्ठलाची जाती कोणती, अहो विठ्ठलाला जातच नाही. विठ्ठलाची एकच जाती, ती म्हणजे आनंदाची जाती. आणि आमची जाती कोणती, तर सुखदुःखाची जाती. म्हणजेच काय आहे, सुख कमी आणि दुःख जास्ती. तुकाराम महाराजांप्रमाणे सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असंच तुकाराम महाराज म्हणतात. पण ते आनंदाशी एकरूप झाले, आणि आनंदाशी एकरूप झाल्यावर त्यांचे शब्द बदलले. ते काय म्हणाले, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, एका आनंदाशिवाय या जगात काही नाही, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं सिद्ध झालं. पण ते सिद्ध न करण्याचं कार्य मी करतो. ते कायम आनंदात आणि मी कायम दुःखात, असं चालणार नाही. असं चालायचं नसेल, म्हणजे असं जर का माझ्या अंतःकरणात सुखदुःखाचा प्रवाह मला शांत करायचा असेल, तर हे जाती, एकच जात मनुष्य जात. आणि मनुष्य जातीने काय करावं, मनुष्यासारखं सर्वांमध्ये वावरावं. म्हणजे प्रत्येकाशी त्यांनी कसं वागावं, तर प्रत्येकाशी त्यांनी त्या प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहूनच वागावं. म्हणून हे जाती वित्त गोत्र गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावना युक्त. तू या म्हणूया या जाती वित्त म्हणजे पैशामध्ये तू तुझे जीवन करू नकोस. ते पैसे तुला आयुष्यभर पुरणार नाहीत. एक वेळ अशी येईन, ज्यावेळी जायची वेळ येईन तेव्हा ते पैसे सुद्धा उपयोगाला येत नाही. गोत कुठपर्यंत असतं, जोपर्यंत आपल्याजवळ पैसा पाणी असतं तेव्हा बहीण भावांचं नातं असतं. पण सरते शेवटी काय आहे, कर्मयोगे सकळ मिळाली, एकेच स्थळी जन्माचं आली, ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्ख. पडत मूर्ख म्हणतात मला श्री समर्थ, की हे सगळे कर्मयोगाने आपल्या समोर येतात आणि जातात. तू त्यांना आपलं मानू नकोस. एक नामालाच तू आपलंसं कर. आणि त्या नामाला जर का आपलंसं केलं, भजे का त्वरित भावनायुक्त, ते नाम घे भावनायुक्त, याचा अर्थ प्रेमयुक्त. आणि तू ते नाम घे, आणि ते नाम घेतलं तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होण्याची व्यवस्था आहे. बरं, जाती वित्त गोत कुळ हे सगळे जे काय करतात, हे माझ्या अंतःकरणाचा द्वेष वाढवतात. त्याचं चांगलं झालं माझ्या अंतःकरणात द्वेष, त्याचं बरं वाईट झालं मला आनंद वाटला. हे द्वेष मोह मत्सराचं जे काय आहे ना, हे सगळे विचार जे जाती कोळ गोत्र धर्मातले विचार आहे. म्हणून इथे काय आहे, या सगळ्यांचा विचार तुला संसार दुःख देण्यासाठी आहे, आणि अवघाची संसार सुखाचा करीन, असा जर का विचार तुला करायचा असेल तर हरीचा संसार आहे. म्हणून तू हरीलाच सगळं सर्वत्र वळ. म्हणजेच याचा अर्थ या सगळ्या जाती या एक म्हणूया, या सगळ्या आपल्या भावनेपोटी आपण तयार केलेल्या आहेत. एकच जात, ती विठ्ठल जात. आम्ही सर्व विठ्ठल जातीचे आहोत. एवढा विचार जर माझ्या अंतःकरणात तयार झाला तर या जातीपातींचा धर्म हा आपल्या अंतःकरणातनं निघून जाईल, आणि तो निघून गेला की मला भगवत प्राप्ती होईल. म्हणून संत बघा, भगवंतांनी सर्वत्र संत निर्माण केले, सर्वत्र सर्व जातीत संत निर्माण केले, आणि सर्व जातीत संत निर्माण करून सर्व संतांची भाषा एकच आहे. ती काय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ती भाषा आपल्याला जर लक्षात आली तर आपण आदरयुक्त विचाराने त्या संतांची भक्ती करू शकतो. आणि भक्त काय करतो, तर प्रेमळ अंतःकरणातनं त्या देवाचं नाम घेतो, आणि नाम घेऊन त्याची विभक्तता टाकून देतो. मी देवाशी एकरूप आहे आणि तोच देव सर्वांमध्ये आहे, तेव्हा भक्त नावाची गोष्ट सिद्ध होते. ही भूमिका आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे. विभक्त म्हणजे भक्त नव्हे. आणि सर्वत्र देवभाव पसरणं आपल्या अंतःकरणात,
सर्वाघटी राम भाव शुद्ध, ही भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होणं हाच खरा भक्त होण्याचा विचार आहे. मग भक्तच जर व्हायचं असेल तर भजे का त्वरित व्हावं युक्त, काय भजे तर नाम भजे. अशा पद्धतीने नामाचं भजन जर का मी केलं तर भक्तिभाव माझ्या अंतःकरणात तयार होतो, आणि भक्तिभाव अंतःकरणात तयार झाला की मी रामरूप होण्याची व्यवस्था होते. मग तुकाराम आपले ज्ञानदेव श्री म्हणतात, म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेची का आकारण. लक्षात घ्या, हे जाती कुळ वर्ण जे आहे ना, हे अवघेची का आकारण आहे, हे आकारण आहे. म्हणजे याचा अर्थ यांचा खरं विस्तारच आपण होऊ द्यायचा नाही आपल्या अंतःकरणात. एवढा विचार आपल्याला अंतःकरणात केला पाहिजे. एका नामाच्या विस्तारात या जाती कुळ धर्माचा विस्तार आपला खुंटून जातो. म्हणून नामाचा विस्तार हाच खरा विस्तार आहे. मग ते पुढे म्हणतात, येथ अर्जुना माझे पण सार्थक एक. कशात सार्थक एक, अहो ते नामातच सार्थकता आहे. म्हणून इथे सार्थकता कशात आहे तर नामात आहे. मग बाकी सर्व चिंतन जे आहे कुळगोत्र जातीचं, ते सगळं वायफळ चिंतन आहे, तो उगाशीण आहे. त्या शीण करू नको. म्हणून नाम घे, त्यानेच तुझी अंतःकरण वृत्ती धन्य होईल, त्यानेच तुझा देह पवित्र होईल, असं श्री ज्ञानदेव मला सांगतायत. मग आता एक नाम घेणं जर माझ्या हातात उरलेलं असेल तर ते नाम मी घ्यावं आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. आता पुढे चौथा चरण जो आहे तो ज्ञानदेव स्वतः काय करतात आणि ते सांगण्याचा प्रयत्न आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आता ज्ञानदेव म्हणतात, माऊली म्हणते माझ्या ध्यानात केवळ विठ्ठलाचंच नाम व रूप आहे. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. आता तुझे म्हणजे कोणाचे, विठ्ठलाचे रूप. मग विठ्ठलाचे रूप चित्ती राहो, चित्ती राहो नामनी राहो म्हणले. चित्त शब्दामध्ये काय आहे, अवधारण केलेली वृत्ती आहे. मग तेही जर का अवधारण केलेली वृत्ती नामाच्या निमित्ताने जर का विठ्ठलाचं रूप माझ्या समोर येत असेल, म्हणजे येणारं प्रत्येक रूप विठ्ठलाचं आहे आणि त्या प्रत्येकामध्ये मी विठ्ठल बघत असेल, आणि बघता बघता काय झालं, मी विठ्ठलमय झालो अशी भूमिका तयार होते. म्हणून माऊली म्हणते, माझ्या ध्यानात केवळ विठ्ठलाचं नाम व रूप आहे. मी सर्वत्र त्या विठ्ठलालाच नामरूपात्मक सृष्टीमध्ये पाहतो. मी विठ्ठलाचाच जप करतो. जप करतो या शब्दाचा अर्थ विठ्ठलाचंच ध्यान करतो आणि सर्वत्र विठ्ठलालाच पाहतो. सर्वत्र विठ्ठल बुद्धी मी माझ्या अंतःकरणात कशामुळे तयार झाली तर ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. माझ्या मनात केवळ एक विठ्ठलाचाच विचार आहे. म्हणून सर्वत्र विठ्ठलभाव माझ्या अंतःकरणात पसरलेला आहे. मग ज्ञानदेवांचे बोल, समर्थांचे बोल आणि तुकाराम महाराजांचे बोल, हे सरते शेवटीचे बोल जे आहे ना, ते लक्षात घ्या. समर्थ म्हणतात, रीता ठाव या राघवे विण नाही, हा विठ्ठल भाव आहे. नंतर तुकाराम महाराज म्हणतात, त्रिभुवन संचले विठ्ठले का. सर्वत्र त्रिभुवनात विठ्ठल भाव आहे. आणि पुन्हा हरिमुखे म्हणा ते म्हणणारे श्री ज्ञानदेव काय म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. हरी विठ्ठल राम हे सगळेच एकरूप. मग इथे काय आहे, ही हरी वृत्ती तयार करणं ही केवळ नामस्मरणाने शक्य आहे. म्हणून हरी वृत्ती म्हणजे आनंद वृत्ती. म्हणून माझी वस्ती आता शेवटी काय म्हणतात, वैकुंठ भुवनी घर केले. म्हणून इथे माझी जी काय वस्ती आहे ना, ती पृथ्वी तलावर जरी असली तरी हरिनामामुळे ती वैकुंठ वस्ती तयार झाली. म्हणजे या पृथ्वी तलाला वैकुंठ लोकाचं वैभव प्राप्त झालं, हा जीवनमुक्तीचा विचार आहे. पण काय होऊन जातं, जे क्रममुक्त होतात त्यांचं मात्र काय होऊन जातं, मरणाच्या आधीच त्यांचं घर वैकुंठामध्ये बुक होऊन जातं. आम्ही आमची घरं पृथ्वी तलावर बुक करतो आणि परत पृथ्वी तलावर येतो ना, मग ते येणं नाही होत. हा हरिनाम घेणारा जो असतो तो वैकुंठ लोकी जातो, नामाने तो मुक्त होतो, सरते शेवटी क्रममुक्त होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या नामस्मरणाने क्रममुक्ती पण आहे, या नामस्मरणाने जीवनमुक्ती पण आहे. मग असं जर का असेल आणि माझं जीवन जर का मला धन्य करायचं असेल, आता वैकुंठ भुवनी घर केले यामध्ये माझ्या जीवनाची इतिश्री आहे. ती इतिश्री मला नामस्मरणाने सिद्ध होते. माझ्या अंतःकरणामध्ये ही भूमिका आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला तयार करता येते. म्हणून श्री ज्ञानदेव आपल्याला टाहो फोडून सांगतायत. आता असाही विचार आपल्याला करता येईल की ते सतत मला माझ्या कानी कपाळी ओरडून सांगतायत की तू नाम घे, तू नाम घे. आता मी काय करायचं आहे तर मी हरिमुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा अशी वृत्ती तयार करायची आहे. त्या वृत्तीतनं माझ्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी होईल. अशी सिद्धी सर्वांची श्री नामस्मरणाने होईल असं श्री ज्ञानदेव सांगतायत. तेवढाच विचार आपण करूया आणि आता आज शांत होऊया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.